श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आजचा हा संदेश शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने ऐका. हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. स्वामी समर्थांच्या कृपेनेच तुम्ही हा क्षण अनुभवत आहात. स्वामी समर्थ म्हणतात, लेकरा, किती दिवस तू स्वतःच्या मनातील वेदना लपवून जगत आहेस? बाहेरून हसतोस पण आतून तुटत चालला आहेस. लोकांसमोर धैर्य दाखवतोस पण रात्री एकांतात माझ्याकडे रडतोस. मला हे सर्व माहीत आहे. तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्न मला ऐकू येतो. तू विचारतोस, स्वामी, माझी वेळ कधी बदलेल? लेकरा, वेळ बदलण्याची सुरुवात आधी मन बदलण्यापासून होते. भीतीऐवजी विश्वास ठेव, निराशेऐवजी आशा ठेव, तक्रारीऐवजी कृतज्ञता ठेव. आजपासून प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला एकच वाक्य सांग, माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत म्हणून मी कधीच एकटा नाही. हे वाक्य तुझ्या मनाला नवी शक्ती देईल. लेकरा, जी व्यक्ती संकटातही देवावर विश्वास ठेवते तिचा पराभव कधीच होत नाही. आज तू जे सहन करत आहेस ते उद्या तुझी ताकद बनेल. तुझ्यावर झालेले अन्याय मी पाहिले आहेत. तुझी प्रामाणिक मेहनत मी पाहिली आहे. तुझे मौनही मी ऐकले आहे. म्हणूनच मी तुला सांगतो, आता मागे वळून पाहू नकोस. भूतकाळ तुला फक्त धडा देण्यासाठी होता, भविष्य तुला आनंद देण्यासाठी आहे. तुझ्या घरात शांतता येईल, तुझ्या कामात प्रगती होईल, तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल आणि तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचे हास्य फुलेल. फक्त दररोज काही मिनिटे माझे नामस्मरण कर. मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नामामध्ये मनाला शांत करण्याची, धैर्य देण्याची आणि योग्य मार्ग दाखवण्याची शक्ती आहे. आज मी तुला एक छोटा संकल्प देतो. कोणाच्याही मनाला जाणून बुजून दुखवू नकोस. ज्यांनी तुला दुखावले त्यांनाही मनातून माफ कर, कारण क्षमा करणाऱ्या हृदयातच माझा खरा वास असतो. लेकरा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी जवळ येत आहे. योग्य वेळ आली की तुला कळेल. मी उशीर केला नव्हता, मी योग्य वेळेची वाट पाहत होतो. म्हणून विश्वास ठेव, हसत रहा आणि माझे नाव घेत रहा. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, जय श्री स्वामी समर्थ. शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.